आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीनं विविध ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाते। या अतिक्रमण मोहिमेत अनधिकृतपणे दुकान थाटणाऱ्यांवर धडक कारवाई करत अनेक वस्तू जप्त केल्या जात आहेत। नेहमीप्रमाणे आज सकाळी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेन रोडमध्ये अतिक्रमण विभागाने कारवाई केली। मात्र अतिक्रमण विभागाने केलेली ही कारवाई शहरातच नव्हे तर जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरतेय। त्याचं झालं असं की नाशिक शहरातील मेन रोड इथं आज अतिक्रमण विभागाने कारवाई केली। या कारवाईचा व्हिडिओ एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। यावरून असं स्पष्ट होत आहे की नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई आहे की कुण्या मोठ्या गुंडाचा दरोडा आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकता की दुकानदारानं दुकानाच्या बाहेर मोकळ्या जागेत विक्रीसाठी ठेवलेले कपडे अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अक्षरशः दरोड्याच्या स्टाईलमध्ये काढून घेतलेत। विशेष म्हणजे ही कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली असतानाही पोलिसांच्या समोरच अतिक्रमण कर्मचाऱ्यांनी कपडे नेल्यानं खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमध्ये काही वेळ घबराट निर्माण झाली होती। कपडे नेत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका का घेतली असा प्रश्न दुकानदारासह नाशिककरांकडून विचारला जातोय। महापालिकेचे अतिक्रमण विभाग नेहमी कौतुकास्पद काम करतं, अतिक्रमण हटवतं। मात्र आजच्या या कारवाईनं संपूर्ण नाशिक शहरातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जाते। त्यामुळे अशा दरोडा टाकल्याच्या पद्धतीनं जर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार असेल तर यापुढे नाशिककर काय बोलणार, शांत राहिलेलंच बरं अशी चर्चाही सध्या शहरात सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।